नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी.तपडे सर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित भाग 1 मधील सराव संच 1.5 अभ्यासणार आहे। 1.5 या सराव संचातील प्रश्न क्रमांक 4, 5 आणि 6 हे 3 प्रश्नांचा आपण आज या ठिकाणी अभ्यास करणार आहे। प्रश्न क्रमांक 1, 2, 3 हे 3 प्रश्नांचा आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये अभ्यास केलेला होता। अगदी सोप्या भाषेत हे प्रश्न आपण समजून घेतले होते। तर बघा, प्रश्न सुरू करण्याच्या अगोदर जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल किंवा अजूनही हे चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि आपण या सराव संचामधील प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण हे अगदी सोप्या भाषेत देत असतो। जर हे स्पष्टीकरण तुम्हाला जर चांगल्या प्रकारे जर समजत असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आणि तुमचे मित्र जर 10वी मध्ये असेल, दुसरीकडे असेल तर त्यांना या व्हिडिओची लिंक शेअर करायला विसरू नका। आणि अजून बघा, या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये हा व्हिडिओ संपल्यानंतर, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला या प्रश्नाचं स्पष्टीकरण कसं वाटलं ते या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। चला तर बघूया सराव संच 1.5 मधला चौथा प्रश्न। एका अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुप्पटीपेक्षा 4 ने मोठा आहे। अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुप्पटीपेक्षा 4 ने मोठा आहे। जर अंश व छेद दोन्ही 6 ने कमी केले तर छेद हा अंशाच्या 12 पट होतो, तर तो अपूर्णांक कोणता? तर बघा, या प्रश्नामध्ये अपूर्णांक आलेला आहे। अपूर्णांक म्हणजे अंश आणि छेदामध्ये असणारी संख्या। तर बघा, आता अंश आणि छेद याला अगोदर आपल्याला x किंवा y मानून घ्यावं लागेल आणि त्यामध्ये ज्या दिलेल्या दोन अटी आहेत या दोन अटीनुसार आपल्याला दोन समीकरणं तयार करावी लागेल। तर बघा, कोणत्याही शाब्दिक उदाहरणामध्ये दोन अटी असतात आणि दोन अटीनुसार आपण समीकरण तयार करत असतो। मग आपल्याला अंश आणि छेद माहिती नाहीये, मग आपण अंश आणि छेदाला x आणि y मानून घेऊ। तर बघा, या ठिकाणी आपण या अपूर्णांकाचा अंश x व छेद y मानू। तर बघा, या अपूर्णांकाचा अंश x आणि छेद आपण या ठिकाणी y मानला। तर मग आपल्याला दिलेली अट काय आहे? तर चला, पहिल्या अटीनुसार दिलेल्या पहिल्या अटीनुसार काय सांगितलं बाबा? पहिल्या अटीनुसार, तर बघा, पहिल्या अटीनुसार सांगितलं की छेद हा अंशाच्या दुप्पटीपेक्षा 4 ने मोठा आहे। तर आपण आता हे दुप्पट, चारपट हे जरा इथे व्यवस्थित समजून घेऊ। अंश आणि हा घेऊ आपण छेद। तर बघा, कोणत्याही शाब्दिक उदाहरणामध्ये फक्त जर अवघड भाग असेल तर त्याचे समीकरण तयार करणे, तर ते समीकरण आपण आता व्यवस्थितरित्या समजून घेऊ। तर बघा, आता अंश काय मानला आपण? x आणि छेद काय मानला आपण? y। तर आपल्याला या ठिकाणी सांगितले की छेद हा अंशाच्या दुप्पटीपेक्षा, हा जो छेद आहे हा छेद अंशाच्या दुप्पटीपेक्षा काय 4 ने मोठा आहे। तर बघा, हा अंश आणि हा छेद कोणापेक्षा मोठा आहे? तर छेद हा छेद या अंशाच्या दुप्पटीपेक्षा काय आहे? 4 ने मोठा आहे। तर मग आपल्याला काय करावं लागेल? या ठिकाणी हा छेद घ्यावा लागेल। पहिले हा छेद, हा काय छेद? अंशाच्या दुप्पटीपेक्षा, मग अंशाची दुप्पट जर केली आपण तर किती होईल? 2x। त्याच्यापेक्षा तो कितीने मोठा आहे? 4 ने मोठा आहे। मग या ठिकाणी सांगितलेलं की छेद हा अंशाच्या दुप्पटीपेक्षा 4 ने काय तो मोठा आहे। मग आता हे तयार झालेलं आपल्याला समीकरण या ठिकाणी आपण घेऊ। म्हणजे दिलेल्या पहिल्या अटीनुसार आपल्याला काय सांगितलेलं आहे की छेद हा अंशाच्या दुप्पटीपेक्षा, अंशाची दुप्पट केली आणि तो काय 4 ने मोठा आहे। आता याला व्यवस्थित आपण समीकरणामध्ये त्याची मांडणी करून घेऊ। हे 2x इकडे, याला इकडे घ्यावं लागेल, म्हणून हे प्लस चिन्ह आहे, याचं बरोबर चिन्ह ओलांडताना त्याचं मायनस होईल, म्हणजे 2x अधिक y। हा y तसाच तसा ठेवावा लागेल, बरोबर। हा 4 सुद्धा बरोबर चिन्हाच्या पलीकडे तसाच तसा ठेवावा लागेल। म्हणजे हे झालं पहिलं समीकरण तयार। तर पहिलं समीकरण कोणतं तयार झालं? तर -2x अधिक y बरोबर 4। असे समीकरण आपल्याला तयार करता आले पाहिजे। जर समीकरण तयार करता आले नाही तर तुम्हाला पुढचा प्रश्न सोडवता येणार नाही। सगळ्यात महत्त्वाचा आणि अवघड भाग म्हणजे समीकरण तयार करणे। तर आपण या ठिकाणी समजून घेतोय की हे समीकरण कसे तयार झालेले आहे।
चला तर आता दुसऱ्या अटीनुसार आपण दुसरं समीकरण तयार करू. आपल्याला या म्हणावं लागेल तर की दुसऱ्या अटीनुसार, तर बघा दुसऱ्या अटीनुसार आपण समजून घेऊया. आता आपण अंश x मानला आणि छेद y मानला. तर दुसऱ्या अटीनुसार आता एक दुसरी अट काय केलेली, अंश व छेद दोन्ही 6 ने कमी केले. जर आपण अंश सुद्धा 6 ने कमी केला आणि छेद सुद्धा 6 ने कमी केला, तर अंश आणि छेद 6 ने कमी केल्यानंतर काय होतंय, तर काय होतं बघा, तर छेद हा अंशाच्या 12 पट होतो. हा जो छेद आहे हा अंशाच्या किती पट होतो, 12 पट. कोणाच्या, या अंशाच्या 12 पट हा होतो. बरोबर आहे. मग जर यांना आपल्याला बरोबरीत आणायचं आहे तर छेद हा 12 पट होतो, म्हणजे छेद मोठा होऊ लागला. बरोबर आहे. मग छेद मोठा आहे, अंश लहान. बरोबर आहे. तर मग अंशाला आपल्याला मोठं करायचं म्हणजे याला बॅलन्स करायचं आहे. सोडवण्यासाठी हे व्यवस्थित राहावं म्हणून याला बॅलन्स करायचं आहे. तर या ठिकाणी आता जर हा 12 पटनं मोठा आहे तर याला सुद्धा 12 ने मोठं करावं लागेल. म्हणजे अंश हा 12 ने कमी, हा 12 पटीने मोठा आहे. तर हे बॅलन्स करण्यासाठी आपल्याला अंश सुद्धा 12 पटीने वाढवावं लागेल. म्हणजे जर तो 12 पटीने वाढवला तर ते म्हणजे काय होईल, ते बॅलन्स होईल. म्हणून आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल, या अंशाला आपल्याला 12 पटीने वाढवावं लागेल. म्हणजे x वजा 6 गुणिले आपल्याला 12 करावं लागेल. जेव्हा आपण अंशाला 12 पटीने वाढवू तेव्हा तो कोणा एवढा होईल, या छेदा एवढा होईल. म्हणजे बघा छेद हा अंशापेक्षा 12 पटीने मोठा आहे. छेद हा अंशाच्या पेक्षा 12 पटीने मोठा आहे. मग जर हा मोठा आहे तर याला सुद्धा 12 पटीने आपल्याला वाढवावं लागेल. म्हणजे ते काय होईल, बॅलन्स होईल आणि मग ते सोडवायला सोपं जाईल. तर बघा आता याच्यातून एक समीकरण तयार होतं. पहिले आपण दिलेल्या अटीनुसार या ठिकाणी मांडणी करून घेऊ. दुसऱ्या अटीनुसार काय होईल की x वजा 6 हा झाला अंश 6 ने कमी केला आणि तो आपण अंशाच्या छेदाच्या बरोबरीत केला. म्हणजे त्याला कितीने गुणावं लागेल, आपल्याला 12 ने गुणावं लागेल. जर 12 ने गुणलं तर तो कसा होईल, मग तो छेदा एवढा होईल, म्हणजे y वजा 6. तर बघा बरेच मुलं इथं चुकतात. हे 12 जर याला गुणीला केले, तुम्ही छेदाला जर गुणीला केले तर छेद हा 12 पटीने ऑलरेडी मोठा आहे आणि तो पुन्हा 12 पटीने मोठा होईल. बरोबर आहे. म्हणजे छेद हा 24 पटीने मोठा होईल. पण आपल्याला जर अंशापेक्षा जर छेद जर 12 पटीने मोठा आहे तर याला सुद्धा 12 पटीने मोठं करावं लागेल. म्हणजे 12 याला गुणीला करावं लागेल. जेव्हा आपण अंशाला 12 गुणीला करतो तेव्हा ते काय होईल, सारखे होते आणि ते सोडवायला सोपी जाते. तर बघा इथं अंशाला 12 गुणीला करायचे, छेदाला करायचे नाही. इथं बरेच जण या ठिकाणी चुकतात. तर आपण हे दिलेलं समीकरण जे तयार झालं दुसऱ्या अटीनुसार ते या ठिकाणी घेतलं आणि याला आपण व्यवस्थितरित्या सोडून घेऊ. आता 12 ने याला गुणावं लागत कंसाला, म्हणून 12 गुणिला x, 12x, 12 गुणिला 6, 12 7 72 बरोबर y वजा 6 हे जशीच्या तशी. आता याला व्यवस्थित आपण समीकरणामध्ये त्याची मांडणी करून घेऊया. तर बघा पुढे घेऊ आपण ते. आता बघा 12x जशीच्या तशी. आता आपल्याला हा y या ठिकाणी बरोबर चिन्हाच्या अलीकडे पाहिजे, म्हणजे समीकरणाच्या डाव्या बाजूला y पाहिजे. म्हणून हा प्लस आहे. जर तो बरोबर चिन्ह ओलांडताना इकडे काय होईल, तो मग मायनस होईल. बरोबर. आता ऑलरेडी इकडे किती आहे, वजा 6. आता बघा हे वजा 72 आहे. बरोबर आहे. आता हे वजा 72 या ठिकाणी वजा इकडे जाताना ते होईल प्लस, म्हणजे बेरजेमध्ये जाईल. म्हणजे मायनसने इकडे होईल ते प्लस. म्हणजे आपल्याला 72 आपल्याला तिकडे पाठवावं लागेल. म्हणजे -72 येते इथे होईल ते +12. आता बघा याची आपण व्यवस्थित जुळणी करून हे असं तयार झालेलं आहे. 12x वजा y बरोबर वजा 6 अधिक 72. आता याला आपल्याला सोडावं लागेल. बघा आता इथं 6चं चिन्ह वजा आहे आणि 72चं चिन्ह प्लस आहे. दोन संख्या असल्या आणि दोन संख्येला जर वेगवेगळे चिन्ह असले तर नेहमी त्या संख्येची वजाबाकी करायची. म्हणजे इथं प्लस आहे तर मायनस आहे, दोन वेगवेगळे चिन्ह म्हणून या दोन संख्येची वजाबाकी होईल. 6 मधून 72 जात नाही म्हणून आपण 72 मधून 6 काढू. तर बघा आता 72 मधून 6 गेले, 12x वजा y तसेच तसे. 72 मधून 6 गेले, राहिले 66. पण या 66ला आपल्याला चिन्ह द्यावं लागेल मोठ्या संख्येचं. म्हणजे 72चं जे चिन्ह प्लस आहे ते प्लस चिन्ह याला येईल. म्हणून हे झालं समीकरण नंबर 2 तयार.
आता बघा समीकरण 1 आणि इकडे समीकरण 2 असे दोन समीकरण या ठिकाणी तयार झालेले आहेत। आता आपण 1 चा 2 चा जर विचार केला तर इथं प्लस y आहे, इथं मायनस y आहे, म्हणजे आपल्याला एका चलाचा लोप करावा लागेल, एका चलाचं निरसन करावं लागेल, एक चल त्यातून काढून टाकावं लागेल। एक चल जर आपण काढून टाकलं तर आपण दुसऱ्या चलाची आपण किंमत काढू शकतो। म्हणून आपण 1 आणि 2 समीकरणाचा विचार केला तर हे प्लस आहे ते मायनस आहे y। आता यांची जर आपण बेरीज केली तर हे काय होईल, y कॅन्सल होईल। म्हणून आपण इथे काय म्हणूया, समीकरण 1 व 2 यांची बेरीज करू। कशासाठी करायची बाबा बेरीज, तर ते दोन समीकरणामध्ये y च्या कट होतो, कॅन्सल होणार आहे, म्हणून त्याची आपल्याला काय करायची, बेरीज करायची। तर बघा पहिले समीकरण लिहू आपण, 2x अधिक y बरोबर 4। दुसरं समीकरण आहे 12x वजा y बरोबर 66। याची आपल्याला बेरीज करायची। जर आपण त्याची बेरीज करत असलो तर दुसऱ्या समीकरणाचे चिन्ह बदलण्याची गरज राहत नाही। जर दोन समीकरणाची जर आपण वजाबाकी केली तर मात्र आपल्याला दुसऱ्या समीकरणाचे चिन्ह बदलावं लागते। तर बघा -2x 12x, आता 12 मधून 2x काढून टाका म्हणजे राहील 10x, प्लस मायनस काय झालं, कॅन्सल झालं, बरोबर 4 आणि 66 झाले 70। तर बघा आता 10x बरोबर 70। आता x ची जर किंमत काढायची तर x बरोबर इकडे येईल 70, हे 10 गुणिला इकडे जाईल भागिला 10 1 10 10 7 70, म्हणजे x बरोबर काय आलं 7। आता x बरोबर जर 7 आला तर x आपण काय मानलेला आहे, अंश मानलेला आहे, म्हणजे अंशाला आता 7। आता x ची किंमत 7 आली म्हणून आपण आता x ची किंमत समीकरण 1 2 किंवा 1 किंवा 2 मध्ये आपण ठेवू आणि y ची किंमत आता काढून घेऊ। तर बघा हे लिहून घ्या, नाहीतर त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या। तर बघा x बरोबर 7 ही आलेली किंमत, x बरोबर 7 ही किंमत समीकरण, आता आपल्याकडे समीकरण 2 आहे, 1 आणि 2, या 2 मध्ये कोणत्याही समीकरणामध्ये जर आपण ही किंमत टाकली तर आपण सोडवू शकतो। तर बघा आपल्याला सोडवायला समीकरण नंबर 1 सोपं आहे, म्हणून आपण समीकरण 1 मध्ये काय करू, ही किंमत ठेवू। तर बघा x बरोबर 7 ही किंमत आपण समीकरण 1 मध्ये ठेवली। समीकरण 1 काय होतं, तर वजा 2x अधिक y बरोबर 4 हे होतं आपलं समीकरण नंबर 1। तर बघा आता x समीकरण नंबर 1 ही किंमत आपण जर आता x बरोबर 7 ही किंमत जर आपण समीकरण 1 मध्ये ठेवली तर काय होतं, तर याच्यात किंमत टाकू, वजा चिन्ह जसंच्या तसं। आता एक व्यवस्थित समजून सांगतो तुम्हाला, वजा चिन्ह जसंच तसं घ्या, 2 सुद्धा जसंच तसे। x ची किंमत काय आलेली आहे 7, तर इथे 7 घ्या अधिक त्याला कंसात टाकून घ्या y बरोबर 4। तर बघा 7 गुणिले 14 म्हणजे -14 अधिक y बरोबर 4। आता बघा y ची किंमत काढायची म्हणून y इकडे ठेवायचं आहे आपल्याला, आणि आता एक -14 तिकडे पाठवायची म्हणून 4, हे मायनस इकडे काय होईल प्लस, म्हणून y बरोबर 14 अधिक 4 बरोबर 8, म्हणजे y ची किंमत आपल्याला या ठिकाणी मिळालेली 8। आता x आणि y च्या किमती आपल्याकडे आहेत, आपण काय मानलं होतं, म्हणून आपण म्हणू शकतो की अपूर्णांकांचा अंश, पूर्णांकाचा अंश x बरोबर किती आहे, तर तो 7 व छेद आपण y म्हणलो होता, म्हणजे y म्हणजेच किती 18। आता अंश 7 आहे आणि छेद 18 आहे, म्हणून तो अपूर्णांक कोणता आहे, म्हणून तो अपूर्णांक 7/18, म्हणजे अपूर्णांक काय होईल 7/18 हा होईल। असा होता आपला हा प्रश्न क्रमांक 4। तर चला तुम्हाला समजलं असेल हे सगळं, तर हे लिहून घ्या किंवा तर समजून घेऊया 5वा प्रश्न। तर बघा पोरांनो, 5वा प्रश्न खूप मोठा आहे, जर तुम्ही आता स्क्रीनवर पाहत असाल तर खूप मोठा प्रश्न आहे, पण अगदी सोप्या भाषेत, एकदम सोप्या भाषेत आपण तो समजून घेऊया। काहीच नाही त्याच्यामध्ये, पहिले आपण प्रश्न वाचू। 10 टनाची क्षमता असणाऱ्या मालवाहू ट्रकमध्ये A आणि B अशा 2 विशिष्ट वजनाच्या पेट्या भरलेल्या आहेत।
जर ए प्रकारच्या 150 पेट्या व बी प्रकारच्या 100 पेट्या भरल्या तर ट्रकची 10 टनाची क्षमता कंप्लीट होते, पूर्ण होते। जर ए प्रकारच्या 260 पेट्या भरल्या तर तो ट्रक त्याच्या 10 टनाच्या पूर्ण क्षमतेने भरण्यास बी प्रकारच्या 40 पेट्या लागतात, तर प्रत्येक पेटीचे वजन किती? तर एकदम पूर्ण प्रश्न आता वाचला आपण, समजून घेतला, पण एकदम पूर्ण प्रश्न वाचायचा नाही, तो टप्प्याटप्प्याने सोडवायचा। तर बघा, जसं वरती दिलेलं आहे एक एक ओळीमध्ये, तसं आपण आता समजून घेऊ। तर एक सोप्या भाषेत तुम्हाला समजून सांगतो, उदाहरण काय आहे, एक ट्रक आहे आणि त्या ट्रकमध्ये 2 प्रकारच्या पेट्या ठेवलेल्या आहेत, ए आणि बी। आता 2 प्रकारच्या पेट्यांची संख्या जर एका समजा ए प्रकारच्या पेटीची क्षमता जर 150 असली आणि दुसऱ्या पेट्या जर आपण 100 त्या ट्रकमध्ये भरल्या तर त्याची 10 टनाची क्षमता पूर्ण होते। आणि जर आपण पुन्हा ए प्रकारच्या 260 पेट्या आणि बी प्रकारच्या जर 40 पेट्या जर आपण त्या ठिकाणी भरल्या तर त्या 10 टनाची क्षमता त्या याची पूर्ण होते। म्हणजे इथं बघा असं आहे, 150 ए पेट्या आहे आणि 100 बी पेट्या आहे। त्या दोन्ही पेट्या जर आपण त्या ट्रकमध्ये टाकल्या, त्या ट्रकमध्ये टाकल्यानंतर त्या ट्रकची 10 टनाची क्षमता काय होते, पूर्ण होते। आणि दुसरी ऑर्डर दिलेली आपल्याला की ए प्रकारच्या जर 260 पेट्या असल्या आणि बी प्रकारच्या जर 40 पेट्या असल्या तरी सुद्धा त्या 10 टनाची क्षमता तो ट्रक पूर्ण करतो। तर अशा 2 अटीनुसार आपल्याला 2 समीकरणं तयार करायची। तर बघा, एवढ्या मोठ्या उदाहरणामध्ये काहीच अवघड नाहीये, फक्त समीकरण तयार करता आलं पाहिजे। तर आपण समीकरण हे सोप्या भाषेमध्ये समजून घेऊया। तर बघा, आपल्याला समीकरणाकडे जाण्याच्या अगोदर जर आपण पेट्याचं वजन पाहिलं तर पेट्याचं वजन हे किलोमध्ये असणार आहे आणि पेट्याचं वजन किलोमध्ये असल्यानंतर आपल्याला जे 10 टनाची क्षमता जे ट्रकची आहे त्या क्षमतेचं आपल्याला किलोमध्ये रूपांतर करावं लागेल। तर कसं करावं लागेल तर एकदा थोडं समजून घेऊया। बघा, आपल्याला माहिती आहे 1 क्विंटल म्हणजे 100 किलो, बरोबर? 1 क्विंटल म्हणजे किती किलो? 100 किलो। तसं 1 टन म्हणजे 10 क्विंटल, म्हणजे 10 क्विंटल जर आपण एकत्र केलं तर त्याचा 1 टन होतो। तर बघा, मग असे 10 टनामध्ये किती क्विंटल बसेल? 100 क्विंटल। एका टनामध्ये 10 क्विंटल, तर अशा 10 टनामध्ये किती क्विंटल? 100 क्विंटल। मग आपण इथं पाहिलं की 1 क्विंटल म्हणजे 100 किलो। मग आपण याच्यावर असं म्हणू शकतो की जर 10 टन आहे म्हणजे 100 क्विंटल आहे, तर 100 क्विंटल म्हणजे किती किलो येईल? 10,000 किलो येईल। म्हणजे 100 क्विंटल म्हणजे किती टन? 100 क्विंटल म्हणजे किती टन? 10 टन। म्हणजे 100 क्विंटल म्हणजेच 10 टन। मग 10 टनाची क्षमता किती येईल? तर 10,000 किलो। म्हणजे आपण या 10 टनाला 10,000 किलो असं म्हणू शकतो। तर बघा, हे तुमच्या लक्षात आलं असं, याचा आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे। म्हणजे मी आता तुम्हाला सांगू शकतो की 10 टन म्हणजेच किती किलो? 10,000 किलो। मग आपण सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी लिहावं लागेल तर ट्रकची जी क्षमता आहे, तर बघा, ट्रकची क्षमता 10 टन आहे। ट्रकची जी क्षमता आहे 10 टन आहे, तर त्यालाच आपण किलोमध्ये जर केलं तर 10 टन बरोबर 10,000 किलो। 10 टन म्हणजे किती किलो? 10,000 किलो। हे या ठिकाणी आपण समजून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये 2 अटी दिलेल्या आहेत, तर पहिल्या अटीनुसार काय ते बघू आपण। आता 150 पेट्या आहेत, पण एका पेटीचं वजन किती आपल्याला माहित नाही, म्हणून आपण काय करू, ए प्रकारच्या पेटीचे वजन X व बी प्रकारच्या पेटीचे वजन Y म्हणू। आता X म्हणजे किती? X किलो म्हणू आपण त्याला, आणि Y किलो, X आणि Y किलो, बरोबर? तर आपल्याला आता पेटीचे वजन माहिती नव्हतं, म्हणून आपण काय केलं, ए प्रकारच्या पेटीचे वजन X मानलं आणि बी प्रकारच्या पेटीचे वजन आपण Y मानलं। तर मग आता पहिल्या दिलेल्या अटीनुसार
तर बघा पहिली अट काय आहे, तर ए प्रकारचे किती पेट्या घेतल्या आपण 150 पेट्या, आणि बी प्रकारचे किती पेट्या घेतल्या आपण 100 पेट्या. आता 150 आणि 100 पेट्या मिळून त्याची किती टनाची क्षमता कंप्लीट होते, 10 टनाची क्षमता त्या ठिकाणी कंप्लीट होते. तर बघा मग आता ए प्रकारचे 150 पेट्या घेतल्या आपण, एका पेटीचं वजन किती x, म्हणजे 150 पेट्यांचं वजन किती आलं 150 गुणिले x म्हणजे 150x. बघा हे समजलं असेल तुम्हाला की ए प्रकारच्या पेटीचे वजन किती 150 पेट्या घेतल्या, एका पेटीचं वजन ए प्रकारच्या पेटीचं वजन आपण x मानलं म्हणून 150 पेट्यांचं वजन झालं 150x. तर बघा बी पेट्याचं वजन किती येईल मग, आता बी प्रकारच्या पेटी किती घेतल्या आपण 100 गुणिले y म्हणजे 100y. तर बी प्रकारच्या पेटीचं वजन आलं 100y. मग आता या दोन्ही पेट्यांचं वजन म्हणजे एवढ्या या पेट्या 150 पेट्या आणि 100 पेट्या मिळून त्या ट्रकची 10 टनांची क्षमता आपली कंप्लीट होते. मग आपण इथे म्हणू शकतो की 150 ए प्रकारच्या किती पेट्या घेतल्या 150 पेट्या, म्हणजे टोटल वजन किती 150x त्या ठिकाणी आपण पाहिलं. अधिक बी प्रकारची किती पेट्या आहे 100 पेट्या, 100 पेट्यांचं वजन किती 100y बरोबर. दोन्ही मिळून किती क्षमता कंप्लीट होते. आता हे दोन आकडे जर किलोमध्ये, तर आपल्याला समोरचं पण किलोमध्ये घ्यावं लागेल, म्हणजे 10 टनाची क्षमता कंप्लीट होते, म्हणजे 10 टन म्हणजेच किती 10,000 किलो. म्हणजे आपण असं लिहू शकतो 10,000 किलो. हे झालं आपलं समीकरण नंबर 1. बघा हे होतं पहिल्या अटीनुसार. हे समीकरण आपल्याला तयार करता आली पाहिजे. तर बघा या ठिकाणी आपण आता सोडवायला अजून सोपं जाईल म्हणून यासाठी आपण याला समीकरण नंबर 1 म्हणायचं. नाही तर याला आपण काय करू, आता थोडं भागून घेऊ. भागल्यानंतर आकडे हे अंक जे ही संख्या जी ती कमी होईल आणि ते सोडवण्यासाठी तुम्हाला सोपं जाईल. मग आता 150 100 आणि 10,000 या तिन्ही याला भाग जाणारी संख्या कोणती आहे, तर या तिन्ही संख्येला भाग जाणारी संख्या 50. म्हणजे 50ला जर आपण या तिन्ही संख्येला भागलं तर बघा अंक एकदम सोपे होते आणि सोडवायला ते आपल्याला सोपं होईल. तर बघा 50 0 0 कटलं 5 1 5 5 3 15, इथे राहिलं 3x. पुढं 0 0 कटलं 5 1 5 5 2 10, इथे राहिले अधिक 2y बरोबर. 0 0 कटलं 5 1 5 5 2 10, इथे राहिले 200. आता हे सोडवायला सोपं जाईल आपल्याला म्हणून आपण याला म्हणून समीकरण नंबर 1. तर बघा अशा प्रकारे आपण 50 न भागून एक हे जे अंक आहे ते कमी केले आणि त्यातून नवीन समीकरण तयार केलं 3x अधिक 2y बरोबर 200. तर ही होती पहिल्या अटीनुसार आपण पहिलं समीकरण या ठिकाणी तयार केलेलं आहे. आता काय करू आपण दुसरी अट घेऊ, दुसरं समीकरण तयार करू. तर मग इथं म्हणावं लागलं आपल्याला दुसऱ्या अटीनुसार. आता दुसऱ्या अटीनुसार काय म्हटलं बाबा आपल्याला की दुसरी अट काय केली, तर आता ए प्रकारच्या किती पेट्या घेतल्या 260 पेट्या. 260 पेट्या घेतल्या, एका पेटीचं वजन किती x म्हणून 260 गुणिले x किती झाले 260x. अधिक बी प्रकारचे किती पेट्या घेतल्या आपण 40 पेट्या. तर बघा आता 40 पेट्याचं वजन किती आहे मग 40y. एका पेटीचं वजन y तर 40 पेट्याचं वजन 40y बरोबर. एवढ्या जर आपण त्या ट्रकमध्ये भरल्या तर ट्रकची किती टनाची क्षमता कंप्लीट होते 10 टनाची, म्हणजेच किती किलोची 10,000 किलोची क्षमता आपल्याला कंप्लीट होते. आता याला बी आपण थोडं जर व्यवस्थित भाग दिला म्हणजे याला भाग देईल 20 न, याला जर आपण 20 न भागलं तर अजून संख्या कमी होतील आणि उदाहरण सोडवायला आपल्याला सोपं जाईल. तर आपण काय करू, या सगळ्या संख्येला 20 न भागून घेऊ. तर बघा 0 0 कटलं 2 1 2 2 3 6 म्हणजे इथं आलं 13x अधिक 0 0 कटले 2 1 2 2 2 4, इथं आले 2y बरोबर. 0 0 कटले 2 5 10, इथे 0, इथं आले 500. याला म्हणून समीकरण नंबर 2. तेव्हा मोठे अंक घेईपर्यंत आपण त्याला भागून छोटे अंक घेतले तर उदाहरण सोडायला सोपं जातं म्हणून आपण याच्या प्रकारे लिहिलं. आता समीकरण 1 आणि समीकरण 2 हे दोन अटीनुसार आपण तयार केलेलं आहे. बघा इथून पुढे तुम्ही सोडू शकता. फक्त हे दोन समीकरणं तयार करणं खूप अवघड आहे, खूप महत्त्वाचे आहे, पण आपण एकदम सोप्या भाषेत ते समजून घेतो. तर बघा आता समीकरण 1 आणि समीकरण 2चा जर आपण विचार केला तर इथं 2y आहे आणि इथं सुद्धा 2y आहे, म्हणजे yचा सहगुणक सारखा आहे म्हणून आपण yचा सहगुणक आपण या ठिकाणी कॅन्सल करू शकतो.
हे 3x आणि 13x याला काही करण्याची गरज नाही. मग आपण 1 आणि 2 समीकरणाचा विचार केला तर हे 2y आपल्याला कॅन्सल करायचे आणि दोन्ही पण प्लस आहे तर काय करावं लागेल, एकाचं चिन्ह प्लस एकाचं चिन्ह मायनस करावं लागेल. म्हणून या दोन्ही समीकरणाचे आपल्याला काय करावं लागेल, वजाबाकी करायला लागेल. म्हणून आपण इथे म्हणू शकतो की समीकरण 1 व 2 वजा 1 व 2 काय करू आपण, वजा करू. तर बघा आता समीकरण 1 आणि 2 ची आपण या ठिकाणी वजाबाकी करू आणि येणारं उत्तर काय होतं ते बघू. तर समीकरण 1 हे बघा 3x अधिक 2y बरोबर 200 वजा 13x अधिक 2y बरोबर 500. आता याची वजाबाकी करायची म्हटल्यानंतर समीकरण नंबर 2 चं काय करायचं आहे, आपल्याला चिन्ह बदलावे लागेल. हे प्लस हे मायनस झालं, हे प्लस हे मायनस झालं, हे प्लस हे मायनस झालं. तर बघा आता या ठिकाणी तुम्ही एक विचार करा, 1 व 2 1 मधून 2 वजा केले आपण, तुम्ही 2 मधून 1 सुद्धा वजा करू शकता. आलं लक्षात. तर 2 मधून 1 जरी वजा केलं तरी ते सोपं जाईल, कारण इथं आता मायनस मायनस येणार आहे. जर तुम्ही 2 मधून 1 वजा केलं तरी ते सोपं जाणार आहे. तर तुम्ही सोडवताना मात्र 1 मधून 2 वजा न करता 2 मधून 1 वजा करून बघा, उत्तर आपलं तेच येणार आहे. तर बघा 3x मधून 13x जात नाही म्हणून 13x मधून 3x काढले म्हणजे राहील इथं 10x, पण 10x मायनस राहील. बघा पुढे 2y कॅन्सल झाले, हे प्लस आहे आता याचं चिन्ह बदललं मायनस झाले. आता 200 मधून 500 जात नाही, 500 मधून 200 काढा म्हणजे इथे राहिले 300 पण मायनस 300. तर बघा वजा 10x बरोबर वजा 300 या ठिकाणी असं तयार झालेलं आहे. आता मला हे मिटवावं लागेल, त्यामुळे एक स्क्रीनशॉट काढा किंवा ते लिहून घ्या. बघा आपलं हे आलेलं आहे आता वजा 10x बरोबर वजा 300. तर बघा आता हे वजा 10x इकडे गुणिला इकडे जाईल ती भागीला, म्हणजे इकडे राहील x बरोबर वजा 300 ही भागीला जाईल वजा 10. आता 0 0 कटलं म्हणजे काहीच राहिलं नाही, बरोबर. एक मायनस मायनस प्लस झालं म्हणजे x बरोबर किती आली आपली 30. x बरोबर 30. मग x आपण काय मानलं होतं, तर x हे a प्रकारच्या पेटीचं वजन मानलं होतं, म्हणून a प्रकारच्या पेटीचं वजन 30 आहे. आता a बरोबर 30 हे आता समीकरण आपण कोणत्याही समीकरणामध्ये ठेवून ते उदाहरण आपण सोडवू शकतो. तर बघा समीकरण 1 किंवा 2 या समीकरणाचा आपण विचार करू आणि ते आपण सोडवू. तर बघा इथे x बरोबर 30 ही किंमत आली. आता x बरोबर 30 ही किंमत आपण समीकरण 1 मध्ये घेऊ. तर समीकरण 1 काय होतं, 3x अधिक 2y बरोबर 200. याच्यामध्ये आता ही किंमत ठेवून आपण y ची किंमत काढू शकतो. तर बघा 3 गुणिला x ची किंमत किती येणार 30, म्हणजे 3 जसे तसे याच्यामध्ये गुणाकाराचे चिन्ह असतं तसं x ची किंमत 30 घेतली, 3 गुणिला 30 अधिक 2y बरोबर 200. तर आता पुढे बघा 30 3 90 अधिक 2y बरोबर 200. तर आता हे 90 प्लस आहे, इकडे जाताना ती मायनस होईल, म्हणून आपल्याला काय करावं लागेल, इकडे राहील 2y बरोबर 200 वजा 90. बघ हे 90 इकडे प्लस होते, इकडे ते मायनस गेले, तर 200 मधून 90 जर गेले तर राहील 110, म्हणजे 2y बरोबर 110. आता 2 ही गुणिला इकडे जाईल भागीला, म्हणजे y बरोबर 110 भागीला 2. आता 2 ना भाग द्या, 2 पंच 10 उरला, 2 पंच 10, म्हणजेच y ची किंमत आली 55. y बरोबर 55. आणि y काय मानलं होतं आपण, b प्रकारच्या पेटीचे वजन, म्हणून आपण म्हणू शकतो इथं a प्रकारच्या पेटीचे वजन x म्हणजेच किती 30 व b प्रकारच्या पेटीचे वजन y म्हणजेच किती 55 आहे.
असं आपण या ठिकाणी उदाहरण सोडू शकतो. बघा उदाहरण खूप मोठं आहे, पण जेव्हा आपण ते समजून घेतो तेव्हा ते एकदम सोपं आहे. हे जर उदाहरणं आले तर बोर्ड परीक्षेला हे 3 ते 4 मार्कासाठी हे उदाहरणं येतात, शाब्दिक उदाहरणं. तर बघा हे लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा. चला तर आपण बघूया प्रश्न क्रमांक 6. 6वा प्रश्न खूप मोठा आहे, पण तरी तो आपण सोप्या पद्धतीने सरळ आणि अगदीच तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये आपण तो प्रश्न सोडून घेऊया. तर बघा, जर हे प्रश्न तुम्हाला समजत असेल व्यवस्थितरित्या, जर त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला कळत असेल, तर या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये त्याबद्दल प्रतिक्रिया देण्यासाठी विसरू नका. तर बघूया प्रश्न क्रमांक 6. तर पहिले आपण वाचून घेऊया. विशालने 1900 किमी प्रवासापैकी काही अंतर बसने तर उरलेले अंतर विमानाने पूर्ण केले. विशालने एकूण 1900 किलोमीटर प्रवास केला. तर तो प्रवास त्याने काही बसने केला आणि काही विमानाने केला. बसचा सरासरी वेग 60 किमी प्रति तास आहे, तर विमानाचा वेग 700 किमी प्रति तास आहे. तर आता बस आणि विमानाचा वेग आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. बसचा वेग आहे ताशी 60 किलोमीटर आणि विमानाचा वेग आहे ताशी 70 किलोमीटर. 700 किलोमीटर, 70 नाही 700 किलोमीटर. ताशी वेग म्हणजे काय की एका तासामध्ये बस ही 60 किलोमीटर जाते आणि एका तासामध्ये विमान हे 700 किलोमीटर जाते. तर त्यांचा सरासरी वेग त्या ठिकाणी दिलेला आहे. जर हा प्रवास त्याने 5 तासात पूर्ण केला असेल तर विशालने किती प्रवास केला. जर आता हे दोन्ही मिळून त्याने जर प्रवास 5 तासात कंप्लीट केला, म्हणजे 1900 किलोमीटर अंतर त्याने जर 5 तासात कंप्लीट केलं असेल, हे 1900 किलोमीटर अंतर त्याने जर 5 तासात कंप्लीट केलं असेल, तर मग आपल्याला विचारलं की मग त्याने बसने किती प्रवास केला असेल. तर विशालने बसने किती प्रवास केला असेल. तर बघा या ठिकाणी एक शब्द राहिलेला आहे बसने. तर विशालने बसने किती किमी प्रवास केला असेल असं त्या ठिकाणी विचारलेलं आहे. एकदम सोपं आहे, टेन्शन घेऊ नका. आपण एकदम सोप्या भाषेत आणि तुम्हाला समजेल या भाषेमध्ये तो प्रश्न आपण समजून घेऊ. तर बघा एकदम सोपं आहे. आता बघा विशालने जर 1900 किलोमीटर प्रवास केला, बरोबर आहे, तर त्याने अर्धा प्रवास, अर्धा नाही म्हणता येणार, पण त्याने त्या प्रवासापैकी बसने आणि विमानाने प्रवास केला. मग आपण आपल्याला माहिती नाही बसने किती प्रवास केला आणि विमानाने किती प्रवास केला. मग आपण काय करूया, इथं आपण समजून घेऊया. आता बघा यामध्ये सुद्धा 2 अटी आलेल्या आहेत. या ठिकाणी 2 घटक आहे, बस आणि विमान. याला आपण XY आपल्याला मानावं लागेल. म्हणून आपण काय करू, सगळ्यात पहिले विशालने, आता बस दिलेली म्हटल्यानंतर बस घेऊ आपण. विशालने बसने x किमी व विमानाने y किमी म्हणजे y किलोमीटर प्रवास केला असे मान. बघा आपण काय केलं या ठिकाणी, विशालने बसने x किलोमीटर प्रवास केला, जेवढे किलोमीटर तो गेला बसने, आणि विमानाने तो y किलोमीटर गेला. असा प्रवास केला आपण त्याला असं मानू. तर बघा आता दोन्ही मिळून विशालने पूर्ण प्रवास किती केला, 1900. म्हणून दिलेल्या पहिल्या अटीनुसार, दिलेल्या पहिल्या अटीनुसार त्याने काय सांगितलं आपल्याला, विशालने 1900 किमी प्रवास केला. पूर्ण प्रवास किती केला त्याने, 1900. मग आपण आता बसने प्रवास किती केला त्याने, x किलोमीटर केला, आणि विमानाने ते y किलोमीटर केला. पण हे दोन्ही मिळून त्याने किती प्रवास केलेला आहे, 1900. म्हणजे एकूण प्रवास किती त्याचा, 1900 किमी. म्हणून आपण पहिल्या अटीनुसार असं म्हणू शकतो, बसने केलेला प्रवास आणि विमानाने केलेला प्रवास, या दोन्ही प्रवास त्याने किती केलेला आहे, 1900 किलोमीटर केलेला आहे. हे झालं आपलं समीकरण नंबर 1. बघा अशी समीकरण तुम्हाला तयार करता आली पाहिजे. जर समीकरण तयार केले तर ते पुढे सोडवता येईल, सोडवणे सोपे होईल. समीकरण तयार करणंच खूप महत्त्वाचं आहे आणि खूप थोडं अवघड काम. तर आपण ते सोप्या पद्धतीने पाहतोय. दिलेल्या पहिल्या अटीनुसार x + y = 1900 हे समीकरण तयार झालं. आता दुसरी अट काय दिलेली, बसचा सरासरी वेग किती, 60 किमी. आता सरासरी वेग आणि विमानाचा सरासरी वेग किती आहे, 700 किमी. तर मग
त्याने हा जो प्रवास आहे तो किती तासात कंप्लीट केला? 5 तासात कंप्लीट केला. तर मग त्याने विचारले बसने किती प्रवास केला. बघा आता या ठिकाणी सरासरी वेग दिलेला आहे. आता तो जर 60 किमी वेगाने जर बसने गेला, बसचा वेग किती आहे? 60 किमी. जर 60 किमी वेग असलेल्या बसने तो जर गेला तर लागणारा वेळ आणि तो जर 700 किमी प्रति तास वेगाने जर तो गेला तर त्याला लागणारा वेळ, या दोन्ही वेळांची बेरीज केली तर ती किती यायला पाहिजे? 5 तास. म्हणजे दोन्ही बसने आणि विमानाने दोन्ही मिळून त्याने किती तास प्रवास केला? तो फक्त 5 तासात तो प्रवास कंप्लीट केला. बरोबर आहे. मग आता आपल्याला बसने किती वेळात प्रवास केला हे काढावं लागेल. म्हणजे आपल्याला वेळ काढायची. बसने किती वेळात प्रवास केला वेळ काढायची. तर वेळ काढण्यासाठी एक सूत्र असतं बघा. वेळ काढण्यासाठी सूत्र असतं अंतर भागिला वेग. अंतर भागिला वेग. जर आता बसने 60 किमी प्रति तास वेगाने त्याला किती वेळ लागला आणि 700 किमी प्रति तास वेगाने विमानाने किती वेळ लागला हे आपल्याला काढायचं. तर वेळ बरोबर अंतर भागिला वेग. मग आपण बसचा जर आपण डी काढला, बसचा वेळ जर काढला आपण, तर बसने लागणारा वेळ असं म्हणू आपण त्याला. बसने लागणारा वेळ. तर बघा बसने लागणारा वेळ, बसने लागणारा वेळ. आता आपण एक काम करू, या ठिकाणी आपण कच्चं लिहून घेऊ, समजून घेऊ आणि नंतर ते इकडे लिहू. आता कच्चं लिहिण्यासाठी आपण बसने किती प्रवास केला, किती अंतर कापले त्याने. बसने एकूण प्रवास केलेला किती? तर बसने एकूण x किलोमीटर एवढा प्रवास केला. म्हणजे बसने केलेला अंतर x आणि किती तास वेगाने केला त्याने? 60. म्हणजे बसला किती वेळ लागला? x भागिले 60. तर विमानाला किती वेळ लागेल? विमानाचा वेळ जर काढला आपण, विमान कापलेलं अंतर किती आहे? y. आणि ते किती वेगाने गेलं? 700 वेगाने. म्हणजे विमानाला लागला एवढा वेळ आणि बसला लागला एवढा वेळ. वेळ बरोबर अंतर भागिले वेग. अंतर भागिले वेग करायचा. वेग दिलेला आहे आपल्याला, अंतर दिलेलं नाही. आपण अंतर x मानलेलं आहे म्हणून आपण अंतरच्या ऐवजी x घेतलं. विमानाचं अंतर आपण y मानलेलं आहे म्हणून या ठिकाणी y घेतलेलं आहे. मग आपल्याला म्हणावं लागेल दुसऱ्या अटीनुसार, दुसऱ्या अटीनुसार. तर बघा दुसऱ्या अटीनुसार आपल्याला म्हणता येईल की बसने त्याला किती वेळ लागला? x भागिला 60 एवढा त्याला वेळ लागला. म्हणजे आपण म्हणू शकतो दुसऱ्या अटीनुसार x भागिला 60 एवढा बसने लागलेला वेळ अधिक विमानाने किती वेळ लागला त्याला? y भागिला 700. y भागिला 700. आणि ह्या दोघांची वेळांची बेरीज केली तर हे अंतर किती तासात कापलं त्याने? 5 तास. बघा या ठिकाणी आता हे दुसरं समीकरण या ठिकाणी तयार होणार आहे. आता याला आपण व्यवस्थित सोडून घेऊ. बघा आता याला सोडवताना काय करावं लागेल आपल्याला? हे एवढं सोडवावं लागेल. आता बघा याचा तिरपा गुणाकार करावा लागेल. 700 गुणिला x आणि 60 गुणिला y. याचा सोडून घेऊ. 700 गुणिला x प्लस 60 गुणिला y भागिला 60 गुणिला 700 बरोबर. आपण काहीच केलं नाही याला फक्त याचा गुणाकार तिरपा गुणाकार केला, याचा सुद्धा तिरपा गुणाकार केला आणि छेदाछेदांचा गुणाकार केला बरोबर 5 लिहिली. आता याला व्यवस्थितरित्या आपण पुढं त्याची मांडणी करून सोडून घेऊया. तर बघा आता हे समीकरण आपण इकडे लिहू. 700 गुणिला x म्हणजे इथं झाले 700x अधिक 60 गुणिला y म्हणजे 60y भागिला बघा याचा गुणाकार केला आपण 700x, या दोघांचा गुणाकार केला 60 गुणिला y म्हणजे 60y. आता या दोघांचा गुणाकार करू आपण. 7 7 42, 42 वर 3 शून्य 1 2 3. बघा याचा गुणाकार करताना फक्त अंकांचा गुणाकार करायचा. 6 गुणिला 7 7 7 42 आणि त्याच्यावर 3 शून्य देऊन टाकले बरोबर 5 बरोबर 5. तर बघा आता पुढे याला आता सोडवू आपण. 7 7 42 ओके. आता ही छेदामध्ये हे जाईल इकडे, हे भागाकारात इकडे जाईल गुणाकारात म्हणजे इकडे 700x अधिक 60 बरोबर 5 गुणिला हे भागीला इकडे जाईल ते गुणिला 42. लक्षात बघा आलेलं उत्तर आहे आता 700x अधिक 60y बरोबर 5 गुणिला 42
1000. ओके, आता याचा गुणाकार करून घेऊ आपण. तर बघा 700 x जशीच्या तशी अधिक 60 y सुद्धा जशीच्या तशी 500 500 500 5 गुणे 10 चला 1 5 5 24 आणि 21. आता अंक खूप मोठे, याला आपण आता संक्षिप्त रूप देऊन घेऊ. तर बघा याला कितीने भागावं लागेल म्हणजे अंक कट होईल. 20 त्रिक 60, 20 पंचे 100, 20 त्रिक 60. 20 ना आपण याला भागू. 20 20 20. बघा आता 20 न भागू, कट झाले 0 0 कट, 2 त्रिक 6 तुला 1 पंचे 10 इथं आले 35x अधिक हे 0 0 कट झालं 2 त्रिक 6 3y बरोबर हे 0 0 कट झाले 2 1 2 0 2 पंचे 10 आणि हे 2 0 इथं आलं 10,500. हे झालं समीकरण नंबर 2. बघा आता शिका आपण 2 अटीतून 2 समीकरण या ठिकाणी तयार केलेले आहेत. पहिलं समीकरण x अधिक y बरोबर 1900 आणि हे सगळं करून दुसरं समीकरण 35x अधिक 3y बरोबर 10,500. हे 2 समीकरणाचा विचार करून आपण आता पुढे सोडूया. आता याच्यामध्ये फक्त दुसऱ्या अटीनुसार थोडं अवघड वाटतं तुम्हाला. बघा याशी मांडणी केली तुम्हाला समजली असेल. याचा तिरपा गुणाकार या ठिकाणी केला, तिरपा गुणाकार करून जे उत्तर येईल ते असं लिहिलं, हे भागीला आहे, हे इकडे गुणीला गेलं, मग याला 5 न गुणलं आपण, त्याचं उत्तर आलं 2,10,000 आणि इकडे 700 आणि याला सगळ्याला 700ला 60ला आणि 2,10,000ला आपण 20 न गुणलं. 20 न गुणून आपलं उत्तर 35x 3y बरोबर 10,500 हे असं उत्तर आलं. आता या 2 समीकरणाचा विचार करू आपण आणि उदाहरण सोडू. मग इथं x 35 सहगुणक इथं काहीच नाही, इथं वायचा सहगुणक 1 आहे, इथं 3 आहे, म्हणजे आपल्याला वायचा सहगुणक सारखा करायला सोपं आहे. वायचा सहगुणक आपण सारखा करून हे उत्तर काढू शकतो. तर बघा म्हणून आपण काय करायचंय, मग समीकरण 1 ला आपल्याला कितीने गुणावं लागेल, 3 ने गुणावं लागेल. बघा हे लिहून घ्या, आपण पुढे सोडूया. यात मला मिटवावं लागेल, याचा स्क्रीनशॉट काढा किंवा मग ते लिहून घ्या. तर बघा त्या ठिकाणी चला तर इथं समजून घेऊ. आता समीकरण 2 ला आपल्याला सहगुणक सारखं करायचं आहे समीकरण 1 मध्ये, म्हणून आपल्याला काय करावं लागेल, समीकरण 1 ला 3 ने गुणावं लागेल. म्हणून इथं म्हणतोय मी समीकरण 1 ला 3 ने गुण. आता आपल्याला समीकरण 1 माहिती आहे, x अधिक y बरोबर 19. या समीकरणाला आपल्याला 3 ने गुणावं लागेल. तर बघा 3 ने गुणू, 3 गुणिले x 3x अधिक 3 गुणिले y 3y बरोबर 3 0 0 3 0 0 3 9 27 7 8 आणि 2 3 1 3 आणि 2 5 19 3 57. बघा हे झालं समीकरण 3 तयार. आता समीकरण 3 चा आणि 2 चा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे. तरी तर 3y आपण सहगुणक सारखा केलेला आहे म्हणून टेन्शन घ्यायचं नाही. पट दिशी इथं प्लस इथं प्लस म्हणजे दोन्ही समीकरणाची आपल्याला वजाबाकी करायची. वजाबाकी करताना बघा हा अंक मोठा आहे म्हणून आपण काय करू, समीकरण 2 मधून समीकरण 3 वजा करू. समीकरण 2 वजा समीकरण 3 करू. म्हणून इथं लिहावं लागलं आपल्याला समीकरण 2 वजा 3 करू. समीकरण 2 वजा 3 करू. आता समीकरण 2 आपण इथे लिहिलं म्हणून समीकरण 2 लिहून घ्या. 35x अधिक 3y बरोबर 10,500 आणि समीकरण त्याच्या खाली लिहू आपण 3x समीकरण 1 y बरोबर 57. हे 2 समीकरणाची करायची आपल्याला वजाबाकी. वजाबाकीचा नियम आपल्याला माहिती आहे. दुसऱ्या समीकरणाचे आपल्याला चिन्ह बदलावं लागेल. हे प्लस हे मायनस, हे प्लस हे मायनस, हे प्लस हे मायनस असं आपण आता सोडू शकतो. तर बघा आता या ठिकाणी 35x मधून 3x गेले, किती राहिले 32x. वजाबाकी राहिले 3y कॅन्सल झाले, हे प्लस हे मायनस हे बरोबर 10,500 मधून 5700 काढून टाका. 0 0 गेलं 0 0 0 गेलं 0 5 मधून 7 जात म्हणून मी हातचा घेतला. इथे 0 इथे राहिले 9 15 तून 7 गेले 15 तून 7 गेले
किती राहिले 8. तर बघा 15तून 15 हे बघा ही वजाबाकी आपण इकडे करू. 10,500 वजा 57. तर बघा शून्यातून शून्य गेलं 0, शून्यातून शून्य गेलं 0, 5 मधून 7 जाते म्हणून इकडून हातचा घेतला. इथं पण 0 आहे म्हणून पुन्हा इकडून हातचा घेतला. इथं राहिले 0, इथं झाले 10, 10 मधून पुन्हा एक हातचा गेला. इथं झाले 9, इथं झाले 15. आता 15 मधून 7 काढून टाका. 15 मधून 7 गेले उरले 8. आता 9 मधून 5 गेले 4, 0 शी 0 म्हणजे किती उरले 48. म्हणजे आपण या ठिकाणी लिहू शकतो 48. लक्षात. आता 32x बरोबर 48 आलेलं उत्तर. आता 32 इकडे गुणिला इकडे काय ते भागीला म्हणजे x बरोबर 4800 भागीला 32. चला याचा भागाकार करून घेऊ. 32 48 कितीचा भाग जातो बघा. 32 भागीला 4800 भागीला 32. 4800 भागीला 32. आता 32 ना 48 ला भागणे कितीने भागणे बघा. 32 3 32 3 3 दुनी 6 3 3 9 96. 32 दुनी 64. 32 1 32. आपण 32 1 32 चा भाग देऊ. किती उरले 8 आणि 8 16 उरले. आता कितीचा भाग जाईल बघा. 5 चा जाईल का. 5 दुनी 10 चला 1 5 3 15 आणि 16 बरोबर आहे. 5 चा भाग जाईल 5 150. म्हणजे 32 48 भागीला जर 4800 भागीला जर 32 केले तर उत्तर येतं 150. म्हणजे x बरोबर किती आला आपला 150. x बरोबर 150. बघा आता x ची किंमत आपल्याला या ठिकाणी मिळालेली. आता आपण त्याच्यावर y ची किंमत काढू. तर बघा इथं आपल्याला मिळालेली आहे x बरोबर 150. आता आपल्याला y ची किंमत काढायची पण काढण्याची गरज नाहीये. का नाहीये तर बघा आपल्याला फक्त विचारलं होतं विशालने बसने किती किमी प्रवास केला. बस आपल्याला एवढं विचारलेलं आहे. आता मला सांगा आपण बसने केलेला प्रवास काय मानलेला होता x मानलेला होता. आता x ची किंमत 150 आली म्हणजे आपल्याला y ची गरज नाहीये. आपल्याला y चं विचारलेलं नाहीये. म्हणजे विमानाने किती प्रवास केला हे आपल्याला विचारलेलं नाहीये. म्हणून आपल्याला x ची किंमत आली म्हणजे आपलं उत्तर आलं. म्हणून आपण या ठिकाणी म्हणू शकतो की x म्हणजे विशालने बसने केलेला प्रवास 1 से म्हणजेच किती आहे 150 किमी आहे. 150 किलोमीटर आहे. हे झालं आपलं उत्तर. या ठिकाणी जर विमानाचं जरी करायचं असलं तुम्हाला तर x बरोबर 150 ही किंमत आपल्याला समीकरण कशामध्ये बी ठेवायची 1 मध्ये ठेवायची. कारण 1 हे उदाहरण सोपं आहे. बस हे आपलं उत्तर आहे. पण आपल्याला जर विमानाचं जर काढायचं असलं तर आपण 2 मिनिटात ते काढून घेऊ. आता जर तुम्हाला विचारलं असतं विशालने विमानाने केलेला प्रवास किती तर विमानाने केलेला प्रवास आपण y मानलो होतो. म्हणून x आलेली किंमत x बरोबर 150 आलेली किंमत ही समीकरण 1 मध्ये ठेवून आपण y ची किंमत काढू शकतो. तर हे बघा आता पुढचा भाग हा तुम्हाला सोडवण्याची गरज नाही. आपलं उत्तर आलेलं आहे x बरोबर 150. म्हणजेच विशालने बसने केलेला प्रवास 150 आहे. पण तरी पण आपण विमानाने केलेला प्रवास या ठिकाणी काढून घेऊ. तर विमानाने केलेला प्रवास म्हणजे किती तर x ची किंमत आपण समीकरण 1 मध्ये ठेवू. एक समीकरण काय एक समीकरण x अधिक y बरोबर 19. याच्यामध्ये आपण 150 किंमत जर ठेवली अधिक y बरोबर 19 म्हणजे y बरोबर किती 1900 मधून आपल्याला किती कमी करावं लागेल 150 मायनस 150. 1900 मधून 150 गेले किती येतात 1900 150 0 10 5 गेले 5 इथं 8 होते 8 मधून 7 म्हणजे 1750. तर y बरोबर 1750. आता y ची किंमत आलेली आहे 1750. म्हणून आपण या ठिकाणी म्हणू शकतो विमानाने केलेला प्रवास 1750 आणि बसने केलेला प्रवास 150 आणि दोन्ही मिळून 1900 हा प्रवास त्याचा कंप्लीट होतो. आलं लक्षात. तर हे या उदाहरणाचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लिहून घ्या. तर अशा प्रकारे आपण सराव संच 1.5
मधील 1 ते 6 उदाहरणं या ठिकाणी कंप्लीट केले, 6 प्रश्न आपण सोडून घेतलेले आहेत. तर बघा, हे जर तुम्हाला स्पष्टीकरण समजले असेल तर हे स्पष्टीकरण कसं वाटलं तुम्हाला, सोप्या भाषेत वाटलं का अवघड भाषेत वाटलं का समजायला कठीण गेलं, हे तुम्हाला या व्हिडिओच्या खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. धन्यवाद.